राम राम मंडळी, मी सिद्धार्थ शेळके तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या YouTube चॅनलवर. तर बघा आता मंडळी आपल्या इथं नागटांचं मैदान आहे. तर आता आपण मैदान बघायला आलोय आपल्या मयूर दादावर. तर हाय कर हाय. तर चला का इथं मैदान लागलं. तर बघा आजचा जो व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओत मी तुम्हाला हे सांगणार आहे की महाराष्ट्रात आहे ना बैलगाडा शर्यत एवढ्या फेमस काय त्या, म्हणजे प्रत्येक लोकांना ह्या बैलगाडा शर्यत एवढ्या आवडतात का आणि एवढं प्रेम काय आहे. इकडे आपला सोन्या आता आधीच पोचलाय. काय सुरू आहे आता? सेमी चालू होतील का? गट झाले ना सगळं? हात आहे का आपल्या इकडची कुठली आईच्या गावात? हे कसला चुतडा झालाय. आता बघा ह्या मान्सून शर्यती चालल्या आहेत, त्याच्यामुळे बघा सगळ्या फाट्यात केवढा चिखल आहे आणि त्याच्यात सगळ्या चुतडाच झालाय. तरी पण बघा सगळी बैलगाडा मालक त्यांचे बैल पळवायला यायला इथे असल्या ह्याच्यात. यालाच तर म्हणते ती खरं बैलगाडा प्रेमी. आता बघा सगळ्या बैलगाड्या खाली आल्या त्या झोपायला. आता थोड्याच वेळात बघा सेमी चालू होतील. इकडेच बघा मैदानात एक नामवंत बैल आलाय रायफल नावाचा. तर बघा त्याला बघण्यासाठी मागा बघा पब्लिक भिंतीवर चढून बघायला आले बघा. अहो मंडळी, या बैलांनी एवढा आतंकच केलाय की त्यांच्या नावातच म्हणजे ती जेव्हा येतात ना त्यांना बघायसाठी जेवढी गर्दी असते ना की काय बोलाय नको. हा नजारा बघा, हा नजारा फक्त बैलगाडा प्रेमीच बघू शकतो आणि असल्या नजाऱ्यात आहे ना खरं त्यांच्यासाठी सुखच आहे. आता बघा पहिली सेमी सुरू होती. बैलांच्या मागं पाहणाऱ्या पब्लिक वरनच कळत असेल की या पब्लिकांच्या बघा मनात केवढी बसली आहे ही बैलगाडा शर्यत. सगळ्यात खतरनाक काम म्हणजे बघा झेंडाकरीचं. आला की झेंडा टाकली की बघा गाड्या कशा सुटते ते. ही बघा पब्लिक शर्यत नीट दिसावी त्याच्यामुळे बघा गाडीच्या टप्पावर चढून बघते ते. आणि इकडे दुसऱ्या साईडला पण बघा गर्दी केवढी झाली आहे. तरी पण पावसाळा सुरू असल्यामुळे गर्दी कमीच आहे. अजून ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते बघा. इकडे पण बघा गाड्या ट्रक सगळं लावली ती, त्याच्यावरनं माणसं निवांत मध्ये बघ चांगला व्ह्यू बघते त्या बघा शर्यती. चला आता मग तुम्हाला वरनं कसा व्ह्यू दिसतोय ना गाड्या पाहिजे त्या तो दाखवतो. आता बघा सेमी झाल्या त्याच्यामुळे म्हणलो मग जरा पेट पूजा करून घेऊया. तर बघा बैलगाड्या शर्यती असतात ना तिथं खाण्याची पण बघा काही कमी नसती. खाण्याची बघा सगळी दुकानं असते ती कुल्फी वगैरे काही आईस्क्रीम वगैरे खायचंय, परत वडापाव वगैरे भेळ वगैरे सगळं भेटते बघा खायला. खायची काहीच कमी नसती बघा. त्याच्यामुळे तर बघा हे क्षेत्र आहे ना त्यात बघा आपल्या महाराष्ट्रातली बघा सगळी कार्यकर्ते या क्षेत्रातच घुसते ती बघा. हॅलो गाड्या घेऊन या बरं का. ओ फायनलच्या गाड्या मालक बैल टाकवला आवडणं पाऊस आलाय जरा सहकार्य करा. तर बघा आता पावसामुळे फायनल रद्द झाल्या त्या. तरी पण बघा सगळ्या बैलगाडा मालकांना चिठ्ठ्या टाकून नंबर पाडायचं ठरवलं होतं. तरी बघा सगळी बैलगाडा मालक त्यासाठी तयार झाली.
ह्याच्यातून तुम्हाला कळत असेल की बैलगाडा मालक एकमेकांना विरोध जेवढे करतात तेवढं त्यांना सहाय्य पण करतात बघा. 7 आहे काही तुम्ही लिहिलेलं आहे 6 आहे काही काय बघा 6 नंबर तर बघा आता मैदान सगळं संपलं या. आणि बघा तुम्हाला आता व्हिडिओ मधून कळालंच असेल की बघा महाराष्ट्रात बैलगाडा क्षेत्र एवढं फेमस काय आणि सगळ्या माणसांना बैलगाडा शर्यती का आवडतात. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून जावा.